हॅलो एव्हरीवन, मॅथ्स हाऊस या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर 2 मधील गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा। त्याद्वारे तुम्हाला काही मॅथ्स व गणिता रिलेटेड पीडीएफ किंवा व्हिडिओ रिलेटेड पीडीएफ तिथे उपलब्ध होतील। चला वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया। वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% भारतीय आहेत, 50% मुली आहेत। जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे असतील? बघा, अशा प्रश्नांमध्ये जेव्हा आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या दिलेली नसेल आणि फक्त पर्सेंटेज दिले असेल तर एकूण विद्यार्थी 100च मानून चालायचं। तर मी अज्युम करतो की आपल्याकडे विद्यार्थी किती आहेत? एकूण 100। त्यात त्यांनी सांगितले 40%, म्हणजे 100चे 40% किती? 40 कोण आहेत? भारतीय, राईट। आणि उरलेले 60 कोण असणार? भारतीय नसलेले। ओके, पुढे त्यांनी काय सांगितलं आपल्याला? अजून 50% मुली आहेत। वर्गात जे 100 आहेत त्या 100 मध्ये गर्ल्स किती आहेत? 50। मग ऑब्विसली बॉयज किती असणार? 50। ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलंय, 25% भारतीय विद्यार्थी मुली आहेत। आता बघा, 25% भारतीय विद्यार्थी, 25 मुली नाही, 25% भारतीय। मग 40 किती आहेत? भारतीय आहेत। तर 40चे जर 25% काढायचं असेल तर काय करायचं? कुठल्याही संख्येचे 25% काढताना भागिले 4 करायचं। चला, किती आले? 10। याचा अर्थ ह्या 40 मध्ये 10 कोण आहेत? मुली आहेत, राईट। मग आता मुलगे किती असणार इथे? 30। यस, भारतीय मुलगे किती असणार? 30। आपल्याला भारतीय नसलेले मुलगे काढायचे। आता मुलगे किती आहे टोटल? 50। मग 50 मध्ये जर भारतीय 30 असतील, राईट, 30 जर असतील तर भारतीय नसलेले किती असणार? भारतीय नसलेले 20। मग आपलं उत्तर किती असणार आहे? ऑप्शन नंबर 4, 20%। बघा, आपण टक्केलाच कन्वर्ट केलेलं ना 100 मानून, सो आपल्याला उत्तर काय येणार आहे? 20% भारतीय नसलेले मुलगे। यस एव्हरीवन, 20%। कळाले सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया। आर ला एन दर्शविले, डी ला टी। ओके, त्यांनी प्रत्येक वर्डला काय काय दर्शवलंय ते दिलं आहे आणि त्यांनी काय सांगितलंय तर इंट्रोड्यूस हा शब्द कसा लिहाल? चला, इंट्रोड्यूस हा शब्द कसा लिहाल? चला शोधूया आपण। आय साठी काय वापरलाय? यस, बघा त्यांनी दिलंय आय ला यू, म्हणजे इथे काय येणार? यू। एन ला त्यांनी काय दिलेलं आहे? एन साठी त्यांनी वापरलेला आहे सी। त्यानंतर त्यांनी टी साठी काय वापरलेलं आहे? बघा, टी साठी टी दर्शविला जातो टी ला ओ। ओके, ओ। आर साठी त्यांनी काय सांगितलंय? एन। ओ साठी काय सांगितलंय? ओ साठी बघा, ओ साठी त्यांनी सांगितलंय आय। डी साठी काय सांगितलंय त्यांनी? डी ला टी ने दर्शविले। यू साठी त्यांनी सांगितलंय डी। सी साठी काय सांगितलंय त्यांनी? बघा, सी साठी काय सांगितलंय? सी ला सांगितलंय ई। आणि ई ला काय इंट्रोड्यूस करतात? ई ला काय हे करतायत? रिप्रेझेंट करतायत आर। तर आपलं उत्तर काय असणार आहे? यू सी ओ एन आय टी डी ई आर, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 असणार आहे। यस, पेपर सेट सी मधला ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे। यस एव्हरीवन, उत्तर असणार आहे यू सी ओ एन आय टी डी ई आर। कळाले सगळ्यांना? सोपा होता हा प्रश्न। चला पुढचा प्रश्न बघूया। खालील सारणीमध्ये दर्शविल्याप्रमाणे एका लघु औद्योगिक युनिटमध्ये कामाचे तास व कर्मचाऱ्यांची संख्या खालील प्रमाणे आहे। बघा, हा प्रश्न ऍव्हरेजचा आणि आपल्याला काय सांगितलंय? एका कर्मचाऱ्याचे सरासरी कामाचे तास किती? हा प्रश्न आयोगाने पहिल्यांदा असं आपल्याला एक रेंज दिली आहे डेटाची आणि त्यानुसार आपल्याला सरासरी काढायचे। तर या प्रश्नात करायचं काय होतं बघा, खूप सोपा प्रश्न होता। आपल्याला कामाचे तासांची रेंज काय दिली आहे बघा, स्क्रीनवर तुम्हाला गणित दिसतच असेल। सो आपल्याला दिले 3 ते 5। किती सांगितलेत कामगार? 7। पुढे सांगितलंय 5 ते 7, याच्यामध्ये कामगार आहेत 10। नंतर सांगितलंय 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 13 आणि 13 ते 15 ह्या रेंज दिल्यात आपल्याला। आणि याच्यामध्ये काय काय दिले? 10, 18, 57, 14 आणि 8 हे काय दिलेत? कामगार दिलेले आहेत, राईट। हे काय दिलेले आहेत?
कामगार दिलेले आहेत. आता हे गणित सोडवताना नक्की करायचं काय होतं बघा, तर तुम्हाला जी काही रेंज दिलेली असते त्या रेंजचा मिडल घ्यायचा असतो, म्हणजे त्याचा आपण ऍव्हरेज म्हणूया किंवा त्यातली मधली संख्या. तर यांचा ऍव्हरेज किती येईल, 3 आणि 5चा ऍव्हरेज किती येणार, 3 अधिक 5 भागिले 2 म्हणजे किती येणार, 8 भागिले 2 म्हणजे 4. आता इथे एक गोष्ट काय कळते आपल्याला, प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ऍव्हरेज काढणार त्यांच्या मधली संख्या तुम्हाला घ्यायची आहे आणि ती काय करायची आहे, हे दिलेले कामगारांची संख्या आहे, ह्या कामगारांच्या संख्येबरोबर काय करायची आहे, गुणाकार करायचा आहे. चला 3 आणि 5 यांची मिडल संख्या किती येते, 4. 5 आणि 7 यांची मिडल संख्या येते 6. इथे येणार 8. 9 आणि 11च्या मध्ये येतो 10. 11 आणि 13च्या मध्ये येतो 12 आणि 13 आणि 15च्या मध्ये येतो 14. तर आपल्याला आता एकूण त्यांचे तास मिळणार आहेत. चला 7 चौक 28, 10 चौक 60, 18 8 44, 144, 57 गुणिले 10 570, 14 गुणिले 12 168 आणि 14 8 किती येणार, 112. यस एव्हरीवन. आता आपल्याला काय करायचं, यांची बेरीज करायची. चला बेरीज करूया. 8 आणि 2 10, 10 आणि 18, 18 आणि 4 22 चे 2, आजचा आला 2, 2 3, 3 आणि 7 10, 10 आणि 10 20, 20 आणि 8 28 चे 8, आजचा आला 2, 5 आणि 1 6 7 8, 8 आणि 2 10. म्हणजे आता एकूण किती मिळालेत आपल्याला, 1082. आणि आता करायचं काय, तर ह्या कामगारांची टोटल करायची. चला या कामगारांची टोटल करूया. किती येणार आहे बघा, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 आणि हे 14, 20 आणि 14 34 चे 4, हा आला 3, 3 आणि 1 4, 5 6, 6 आणि 5 11, 114. आता ह्या कामगारांच्या संख्येने इथे आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे आणि याचं उत्तर मग किती येणार आहे, 1082 ला जर 114 ने भागलं तर उत्तर येणार आहे 9.5. मग आता आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 सरासरी कामाचे तास येणार आहेत 9.5. याचं उत्तर ऍक्च्युअली येणार आहे 9.444 मध्ये 49 समथिंग, बट तो ऍव्हरेज आपण हे करून राऊंड अप करून किती होणार आहे 9.5. किती होणार आहे 9.5. याचं उत्तर असणार आहे सरासरीच्या क्वेश्चन्सचं. कळलं सगळ्यांना. जी रेंज होती त्याचा मिडल संख्येने ह्या कामगारांना गुणाकार करायचा होता. येस एव्हरीवन. याचं उत्तर असणार आहे 9.5. पुढचा प्रश्न बघूया. 9 क्रिकेट चाहते स्टेडियम मध्ये सामना पाहत आहेत. ते एका रांगेत बसलेले आहेत. चला 9 जण आहेत. आपण पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊया. किती जण, 9 जण. 2 3 4 5 5 6 7 8 आणि हा 9वा. ठीक आहे, 9 जण झाले. पुढे त्यांनी काय सांगितलंय, जे नावं दिलीत JKLMNOPQ आणि R. ओके, पुढे काय सांगितलंय बघा, L हे M च्या उजवीकडे आहेत. L हे M च्या उजवीकडे, बघा L लिहितो. आता M ची M कुठे, इथे असेल तर M ची ही डावी बाजू होणार, म्हणजे M इथे बसलेला असणार. M च्या उजवीकडे L. पुढे त्यांनी सांगितलंय आणि N च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण, Lच, पण N च्या तिसऱ्या स्थानावर, उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, म्हणजे हे सेकंड, म्हणजे इथे कुठेतरी N असेल तर N च्या उजवीकडे तिसरं स्थान, बघा पहिलं दुसरं तिसरं स्थानावर L आहे, म्हणजे N इथे मध्ये कोणतरी एक असणार, मग येणार M आणि नंतर येणार तुमचा L. पुढे सांगितलेलं आहे K रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे. आता आपल्याकडे K चे पोझिशन्स मिळाले, जोपर्यंत मला इथे मी लिहित का नाहीये, कारण मला अजून माहिती नाही कोण कुठे बसणार आहे, पण मला सांगितलंय K कुठल्या तरी टोकाला आहे. मग K इथे असेल किंवा इथे असेल, दोन्हीपैकी कुठेतरी एका ठिकाणी K असणार आहे. अजून पुढे काय सांगितलंय बघूया, Q हा O व P ला लागून बसलेला आहे. जेव्हा एखादा व्यक्ती दोन व्यक्तींना लागून बसतो तेव्हा तो कुठे असतो, दोघांच्या मध्ये असतो. मग आपल्याकडे काय सांगितलंय, Q एक तर O इकडे असेल किंवा P इथे असेल, असं सिटिंग अरेंजमेंट असेल, किंवा P सुरुवातीला असेल नंतर Q नंतर O. सध्या आपल्याला माहिती नाहीये काय, पण आपल्याकडे दोन्ही पॉसिबिलिटी आपण लिहून ठेवल्या. नेक्स्ट सांगितलेलं आहे O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. आता मला K ची एक्झॅक्ट पोझिशन कळेल. K जर इथे बसलेला असेल तर डावा कुठे येते, त्याची डावी बाजू इकडे येते, मग चालेल का, नाही चालणार. याचा अर्थ K इथे बसत नाही. K कुठे बसणार आहे, राईट साईडला, मग त्याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर O. 1 2 3 म्हणजे इथे O बसलेला आहे. ठीक आहे, आता O बसलेला आहे तर O ला जर मी, आता माझ्याकडे ह्या दोन अरेंजमेंट आहेत बरोबर, यांच्यापैकी एक कुठली तरी, ही किंवा ही अरेंजमेंट इकडे जाणार आहे. जर मी O ला आहे तसं उचललं तर इकडे कोण येणार, P आणि Q इथे येणार. मग ह्या चौघांना बसवायचं कुठे हा प्रश्न पडतो.
याचा अर्थ ओ ला जर मी आहे इथे बसवलं तर इथे दोन जागा रिकाम्या आहेत, इथे क्यू आणि पी बसू शकतो, येस. याचा अर्थ इथे क्यू असणार, इथे पी असणार, येस. यांचं काम झालं. आता मला ह्या चौघांना बसवायचं आहे, तर माझ्याकडे बघा जागा किती आहेत, 1 2 3 4 5 जागा आहेत आणि मला ह्यांना बसवायचं आहे. अजून आपल्याला काय दिलंय त्यांनी, जे ओ च्या डावीकडे, अगदी डावीकडे म्हणजे डायरेक्ट डावीकडे जे कोण आहे, ओ च्या डावीकडे कोण बसलेला आहे, जे बसलेला आहे. आता ह्या चौघांना मी इकडे बसवू शकतो, हो. माझ्याकडे इथे येणार एन, इथे कोण आहे माहिती नाहीये, एम आणि एल. मग राहिलेला व्यक्ती इथे असणार आहे. पण विचारलंय का आपल्याला, तर रांगेच्या मध्यभागी कोण बसलेला आहे. चला इकडचे 4 जण सोडूया, इकडचे 4 जण सोडूया. मध्यभागी कोण बसलेला आहे, जे बसलेला आहे. याचं उत्तर असणार आहे जे. आन्सर काय असणार आहे, मध्यभागी जे बसलेला असणार आहे. कळाले सगळ्यांना. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी विसंगत जोडी किंवा गट निवडायचा आहे. आपल्याला काय दिलंय, 1 9 2, इकडे दिलंय 3 243 6, इकडे दिलंय 5 854 9 आणि इकडे दिलेलं आहे 4 441 आणि 7. बघा आता आपल्याला काय सांगितलंय. आता जर थोडंसं मी नीट बघितलं तर मला काय दिसतंय, तुम्हाला मी संख्यामाला ह्या टॉपिकचा एक आपला व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं किंवा फाइंडिंग मिसिंग नंबर, ह्या 2 टॉपिकसाठी तुम्हाला वर्ग घन पाठ असणं खूप गरजेचं आहे, कारण तरच तुम्हाला ह्या गणिताचं लॉजिक लगेच क्लिक होऊ शकतं. तर मला इथे बघितल्यावर काय कळतंय, तर हा 9 कसा मिळू शकतो मला 1 आणि 2 पासून, तो 2 चा घन आणि 1 चा घन किती होतो, 1 + 8. चला 9 दिसलाय. इकडे 243, मग 6 चा घन किती येतो, यस 6 चा घन 216 आणि 3 चा घन किती येतो, 27. तर बघा 216 आणि 27 किती होणार, 243. म्हणजे घनांची बेरीज इथे मध्ये दिलेली आहे. तर चला इकडे येणार 9 चा घन, इकडे येणार 5 चा घन, यस. 9 चा घन किती येतो 729 आणि 5 चा घन येतो 125. यांची बेरीज मध्ये दिली आहे. इकडे आता आपल्याला कळतं 7 चा घन किती येतो 343 आणि 4 चा घन येतो 64. यांची बेरीज पाहिजे होती, पण इथे आपल्याला संख्या काय दिसते, 343 पेक्षा पण कमी दिसते. ऍडिशन करून तर संख्या 400 प्लस जाणार. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, विसंगत घटक 4 441 आणि 7 हा आपला असणार आहे विसंगत घटक. यस एव्हरीवन. सो यातला चौथा जो होता 4 7 तो आपला असणार आहे उत्तर 4 441 आणि 7. कळाले सगळ्यांना. इथे होती मध्ये घनांची बेरीज, इथे घनांची बेरीज येत नाही. कळालंय. चला पुढचा प्रश्न बघूया. केतकीचा वाढदिवस 4 जुलैला मंगळवारी. 4 जुलै मंगळवार. तर त्याच वर्षात आयुष हा 15 ऑगस्टला जन्मलेला असेल. 15 ऑगस्ट. तर त्यांनी विचारलंय आयुषचा जन्म कोणत्या दिवशी असेल. चला आता काय करायचं, इथे जेव्हा तुम्हाला एकाच वर्षातले जर तारखा असेल तर तुम्हाला त्या 2 तारखांमध्ये किती दिवस आहेत पहिलं ते काढायचं आहे. तर आपल्याकडे कोणता महिना आहे, जुलै प्लस ऑगस्ट. जुलै कितीचा असतो 31 चा आणि यस सो 27. म्हणजे आता 4 दिवस तर गेले ना, 4 तारखेला तिचा जन्म झालाय. मग उरलेले दिवस किती जुलैचे 27 आणि ऑगस्टची ज्याची जी डेट फाइंड आउट करायची त्याचे तो जो काही ती जी काही तारीख असणार आहे तीच लिहायची. सो किती येणार 15. चला 27 आणि 15 किती होतात 42. आता एवढ्या दिवसांचा गॅप आहे राईट. हा जो काही दिवसांचा गॅप येतो त्याला कितीने भागायचा असतं, नेहमी 7 ने राईट. उत्तर किती येणार 7 ने. इथे पूर्ण भाग गेला 7 × 42. याचा अर्थ बाकी किती राहते ते इम्पॉर्टंट आहे. जर बाकी 0 राहिली तर जो काही इथे वार होता तोच वार काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. बाकी 0 राहते. जर बाकी 1 राहिली असती तर याच्या पुढचा वार उत्तर आलं असतं, पण बाकी किती राहिले 0. पूर्ण भाग गेला ना. सो बाकी 0 राहिली म्हणजे इथे जो वार असणार आहे तेच आपलं उत्तर असणार आहे मंगळवार. यस एव्हरीवन. ऑप्शन नंबर 2 म्हणजे सेट सी मधला ऑप्शन नंबर 2. यस मंगळवार उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एका पिशवीमध्ये 5 9 4 5 9 4 या प्रमाणात 50 पैसे 25 पैसे आणि 10 पैशाची नाणी आहेत, ज्यांची एकूण रक्कम 206 होते. तर पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या. खूप सोपा प्रश्न होता. ह्या प्रश्नाला खूप जण कदाचित पूर्ण गणित सोडवत बसले असणार आहेत, बट हे गणित फक्त बघून सॉल्व्ह होण्यासारखं होतं किंवा एक वजाबाकी फक्त एक भागाकार करायचा होता आणि उत्तर काढायचं होतं. बघा
आपल्याला जे गुणोत्तर दिले ते कशाच दिले, नाण्यांच्या संख्येचं गुणोत्तर दिलंय आणि आपल्याला शोधायचंय काय, नाण्यांचीच संख्या शोधायची. येस, सो मी सिम्पली करणार काय, तर ह्या गुणोत्तराची बेरीज करणार. किती होते बघा, 9 आणि 9 18 होते, राईट. म्हणजे हे झालं 18 एकूण गुणोत्तर. म्हणजे माझं जे काही नाण्यांची संख्या असणार आहे त्याला 18 ने भाग जाणारच उत्तर असणार आहे. ह्याच्यामध्ये किती रुपये होतात, 206 होतात की नाही हे बघायची गरजच नाहीये, राईट. ह्या गोष्टी कन्सेप्च्युअली जर तुम्हाला टॉपिक क्लिअर असेल तर लगेच उत्तर येतात. चला 18 ने भाग जातो की नाही बघायचंय. त्याला 18 ने भाग जाईल का 660 ला, नाही. 18 ने भाग जाईल का 700 ला, नाही. 18 ने भाग जाईल का 720 ला, बघा 18 एके 18, 18 चोक 72. यस, भाग गेला. इथे भाग गेला, इकडे 18 ने भाग जाणार का, नाही जाणार. म्हणजे तुमचं उत्तर किती पाहिजे, 720 नाणी. खूप सोपा प्रश्न होता. खूप लोकांनी हा सोडवत म्हणजे बोलतात ना पूर्ण सॉल्व्ह करत बसले असेल. ज्याला जर कन्सेप्ट माहिती असेल की ओके 18 ची टोटल बेरीज येते तर 18 ने भाग जाणारीच नाणी असणार, तर डायरेक्ट उत्तर होतं 720. बघा, तुम्हाला जर याच प्रकारे मॅथ्स जर असे कन्सेप्च्युअली शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच चॅनलवर तुम्हाला सगळं मिळेल. येस, कळालं हे सगळ्यांना. चला पुढील प्रश्न बघूया. रोनू, ॲना, बीबा, चिनू, सना व दीना या 6 मुलींपैकी प्रत्येक जण तबला, वीणा आणि व्हायोलिन यापैकी कोणते तरी वाद्य वाजवते, परंतु काही वाद्य दोन्ही मुली वाजवतात. ठीक आहे. रविवार वगळून आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकीचा वाढदिवस येतो. बघा मी काय इथे लिहिलेलं आहे, प्रत्येकीचा वाढदिवस. आपल्याला सांगितलंय रविवार सोडून तो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता पुढे कंडिशन दिलं, त्याआधी मी काय करतो, ज्या काही मुलींची नावं दिली ती आपण लिहून घेऊया. कोण आहे, रेनू. सो मी फक्त इनिशियल लिहितो आर. नंतर सांगितलंय ॲना, ए. नंतर सांगितलंय बीबा, बी. नंतर सांगितलंय चिनू, सी. पुढे सांगितलंय सना, एस. आणि नंतर सांगितलंय दीना, डी. ठीक आहे. आता आपण कंडिशन वाईज इथे डेटा फिल करूया आणि आपल्याला काय काय सांगितलं ते पण इम्पॉर्टंट आहे. पुढे त्यांनी सांगितलंय तबला वाजवतात, वीणा वाजवतात आणि व्हायोलिन वाजवतात. ठीक आहे. आणि ते पण 2-2 जणी वाजवतात. ठीक आहे. चलो, पहिली कंडिशन, ॲना सोमवारी जन्मलेली नाही. चला, सोमवार ॲना नाही. पुढे, आणि ती वीणा वाजवत नाही. बघा मी ॲनाच्या पुढे काय लिहितो, ॲना ही जी आहे ती वीणा वाजवत नाही. बघा मी कॅन्सल केलं. पुढे, एक मुलगी तबला वाजवते व ती शुक्रवारी जन्मलेली आहे. चला, शुक्रवारी जन्मलेली आहे, ती तबला वाजवते, एवढं तर मला कळालं. कोण आहे माहिती नाही, पण जी शुक्रवारी जन्मलेली असणार ती तबला वाजवते. पुढे काय सांगितलं आपल्याला, बीबा व्हायोलिन वाजवते. चला, एकीचं तरी आपल्याला कळालं की व्हायोलिन वाजवणारे कोण आहे, बीबा. म्हणजे इथे मी लिहितो व्हायोलिन. ठीक आहे. व्हायोलिन वाजवणारी बीबा एक मिळाली आपल्याला. पुढे काय सांगितलंय, पण ती ॲनाच्या 1 दिवस आधी जन्मलेली आहे. चला, मी इथे काय लिहितो बघा नीट. म्हणजे ती ॲनाच्या आधी, म्हणजे ॲना जी ज्या दिवशी जन्मलेली असेल त्याच्या आदल्या दिवशी कोण जन्मलेली आहे, बीबा जन्मलेली आहे. पुढे नेक्स्ट काय सांगितलंय, दीना शनिवारी जन्मलेली आहे. चला, दीना शनिवारी, म्हणजे हिचा बर्थडे मला मिळाला, म्हणजे हे सगळे कॅन्सल होणार, इथे दुसरं कोणच येणार नाही. बरोबर. पुढे, व ती वीणा आणि व्हायोलिन वाजवत नाही. बघा, दीना वीणा आणि व्हायोलिन वाजवत नाही म्हणजे ऑब्व्हियसली काय वाजवत असणार, तबला. येस. पुढे, रेणू वाजवते तेच वाद्य चिनू वाजवते. ओके, मी लिहितो रेणू जे वाजवते ते चिनू वाजवते. येस, दोन्ही सेम वाजवतात. पुढे सांगितले, रेणू ही ॲनाच्या वाढदिवसाच्या नंतर दुसऱ्या दिवशी, वाढदिवसाच्या नंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे ही जेव्हा जन्मलेली असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी. बघा नीट बघा, याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे इथे 1 दिवस असणार आणि इथे कोण असणार, रेणूचा वाढदिवस असणार आहे. पुढे सांगितलंय गुरुवारी जन्मली. ओके, म्हणजे रेणूचा जन्म कधी झालाय, गुरुवारी झालाय. बघा, रेणू गुरुवारी, तिचा 1 दिवस आधी सोडून कोण जन्मलेली आहे, येस, कोण जन्मलेली आहे, ॲनी, सॉरी. मग ती बुधवार सोडून ॲनीचा जन्म कधी असणार, मंगळवारचा. आणि तिच्या आधी बीबाचा जन्म झालाय सोमवारी. बघा ना, ॲनीच्या आधी बीबाचा जन्म आहे आणि ॲनीच्या नंतर 2 दिवसांनी रेणू होती. रेणूचा जन्म कधी, गुरुवार. गुरुवार नंतर 1 दिवस मधला जाणार, त्याच्या आधी मंगळवारी कोण असणार, ॲनी. आणि त्याच्या 1 दिवस आधी बीबा असणार. पुढे अजून काय सांगितलं आपल्याला, रेणू वीणा वाजवते. ओके, रेणू वीणा वाजवते, कळालं मला. रेणू वीणा म्हणजे याचा अर्थ चिनू पण काय वाजवते, वीणा वाजवते. सो मला चिनूला पण इथे वीणा मिळालं
आणि रेणू कुठे वरती, तिला पण काय मिळालं, वीणा. तर आता काय सांगितलं आपल्याला, वीणा वाजवणाऱ्या रेणूपेक्षा इतर व्यक्तीचा वाढदिवस दर्शविणारा पर्याय निवडा. ओके, चला आता आपल्याला सगळ्यांचे मिळाले. रेणूच्या वीणा कंप्लीट झाल्या, तबलावाली एक मिळाली, व्हायोलिनवाली एक मिळाली. जी शुक्रवारी जन्मणार आहे ती काय असणार आहे, तबला वाजवणारे. म्हणजे याचा अर्थ तबला वाजवणारे मला कोण मिळणार आहे बघा, हिचा तर वार इथे मिळाला, म्हणजे मला सना जी असणार आहे ती तबला वाजवते, तिचा जन्म शुक्रवारी असणार आहे. आणि आता राहिलं कोण, बुधवार मध्ये, तर बुधवारी जन्म कुणाचा असणार आहे, चिनूचा असणार आहे. ही कोण आहे, चिनू. सो आपल्याला विचारले वीणा वाजवणारी जी काही मुलगी आहे रेणू व्यतिरिक्त, तिचा वाढदिवस कधी येणार, बुधवारी येणार आहे. ऑप्शन नंबर 3, सेट सी मधला ऑप्शन नंबर 3 काय असणार आहे. आपल्याला विचारले रेणूचा, रेणू सोडून इतर व्यक्ती, मग रेणू सोडून वीणा कोण वाजवतं, चिनू वाजवते. याचा अर्थ चिनूचा वाढदिवस कधी येणार आहे, चिनू बुधवारी. यस एव्हरीवन, कळाले सगळ्यांना हे. आपल्याला एक डायग्राम दिलाय, तार्किकदृष्ट्या उचित पर्यायाची निवड करायची आहे. बघा आपल्याला काय दिसतंय पहिल्या डायग्राम मध्ये, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, एक स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये क्रॉस प्लस उभी लाईन आहे, बाजूला एक बाहेरचा स्क्वेअर गेलाय आणि लास्टला दोन्ही स्क्वेअर गेलेत, म्हणजे दोन्ही चौकोन गेलेत. खाली पण तेच झालंय, प्लस साईन आहे, सुरुवातीला 2 सर्कल आहेत, नंतर एक सर्कल आहे, नंतर सर्कल निघून जातोय. मग आता इथे काय, एक सर्कल आहे, त्याच्यावर 2 त्रिकोण आहेत. सो पुढे जाताना एक त्रिकोण निघून गेलाय, मग शेवटी राहणार कोण, फक्त आणि फक्त सर्कल राहणार. म्हणजे उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4, म्हणजे उत्तर असं असणार आहे. बस एवढंच राहणार, त्रिकोण दोन्ही निघून जाणार आहे. तो उत्तर काय असणार आहे, एका चौकोनामध्ये फक्त सर्कल. कळाले सगळ्यांना. प्रश्न बघा, जर $P भाऊ, बघा आता इथे लिहूया आपण, डॉलरचा अर्थ काय होतो, भाऊ. पुढे सांगितले P हॅश चा अर्थ होतो, P ही Q ची आई, म्हणजे हॅश चा अर्थ काय होतो, आई. नंतर सांगितले Q स्टार ऍस्ट्रिक, ऍस्ट्रिक चा अर्थ काय होतो मुलगी. ठीक आहे. तर त्यांनी सांगितले तर A हॅश B $C आणि ऍस्ट्रिक D या विधानातील वडील निवडा. या विधानातील कोण पाहिजे आपल्याला, वडील पाहिजे. चला आपण डायग्राम ड्रॉ करूया. पहिले ए हॅश, हॅशचा अर्थ काय होतो, आई. जे पहिली व्यक्ती आई आहे, ए आई आहे कुणाची, बी ची. B $C, डॉलर म्हणजे भाऊ, बी भाऊ आहे कुणाचा, सी चा. आणि C स्टार म्हणजे मुलगी, सी मुलगी आहे डी ची, म्हणजे इथे वरती आले डी. बघा हे दोन्ही भाऊ बहीण झाले की त्याचे आई आणि याचे वडील, म्हणजे हे दोन नवरा बायको झाले. तर यांचा अर्थ वडील कोण झाले याच्यामध्ये, डी. यस, सो वडील कोण असणार आहे, ऑप्शन नंबर 1 डी. वडील कोण येणार आहे, डी. यस एव्हरीवन, कळालं सगळ्यांना. ही याची आई, बी ची आई ए, बी हा भाऊ आहे सी चा आणि सी ही मुलगी आहे, म्हणजे हे दोन भाऊ बहीण झाले. आणि ही याची आई आणि ही याचे वडील आहेत, म्हटलं ए बी कोण झाले, ए आणि डी नवरा बायको. यस, पती पत्नी किंवा आई वडील. तर वडील कोण झाणार, डी होणार आहे, ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सूर्याकडे पाठ करून अमीने चालायला सुरुवात केली व काही वेळानंतर डावीकडे वळाले. आता इथे सगळ्यात मोठं कन्फ्युजन काय होतं की सूर्याकडे पाठ केली, नक्की सूर्य आहे कुठे, पूर्वेकडे की पश्चिमेकडे. पण ऑप्शन्सकडे बघितलं आपल्याला दोन्ही दिशांची उत्तरं दिसत आहेत. सो आपल्याला दोन्ही दिशांचं कन्सिडर करायचं आहे. सो मी पहिल्यांदा कन्सिडर करतो की ती पूर्वेकडे, म्हणजे सूर्य पूर्वेकडे आहे, ती पश्चिमेकडे बघते. त्यांनी काय सांगितले, सूर्याकडे पाठ करून, म्हणजे सूर्य पूर्वेला आहे असं जर ऍझ्युम केलं. येस, तर सूर्याकडे पाठ करून ती गेली सुरुवातीला, त्यानंतर ती डावीकडे वळाली. जेव्हा पश्चिमेकडे व्यक्ती असतो बघत, त्याची डावी बाजू कुठे येते, खाली येते. डावीकडे वळाली व पुन्हा उजवीकडे, दक्षिणेकडे बघताना उजवी बाजू ह्या साईडला येते, पुन्हा ती उजवीकडे वळाली आणि पुन्हा डाव्या दिशेला वळाली. म्हणजे आता ती कुठे आली, खाली आली. म्हणजे आता इथे आलं उत्तर दक्षिण. येस, हे झाले पहिल्या कंडिशनला. कधी, जेव्हा सूर्य पूर्वेला होता. आता अज्युम करूया की सूर्य पश्चिमेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता पाठ करून जाणार म्हणजे ती पूर्वेला जाणार. सो पूर्वेला गेली, त्यानंतर ती डावीकडे वळाली. जेव्हा तुम्ही पूर्वेला असता, डावी बाजू कुठे येते, उत्तरेला येते, उत्तरेकडे गेली. व पुन्हा ती उजवीकडे, जेव्हा तुम्ही उत्तरेला असता तेव्हा उजवी बाजू या साईडला येणार, म्हणजे पूर्वेकडे. व पुन्हा ती डावीकडे, म्हणजे आता इकडे बघताय ना पूर्वेकडे, म्हणजे डावी बाजू वरती. येस, म्हणजे आता इथे कुठली दिशा आली, उत्तर. राईट.
इकडे आलेली दक्षिण, इथे आले उत्तर. आता हे सगळं डिपेंड कुणावर असणार आहे, सूर्य कुठे आहे त्यावर. तर मग या प्रश्नामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 उत्तर किंवा दक्षिण. उत्तर किंवा दक्षिण. यस, जर सूर्य पूर्वेकडे असेल तर दक्षिण येऊ शकतो, सूर्य जर पश्चिमेकडे असेल तर उत्तर येऊ शकतो. म्हणून उत्तर किंवा काय असणार आहे, दक्षिण. कळलंय सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघूया. काय सांगितलंय, टेलाडुला बेटावरचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाची 2 वाक्यात उत्तरे देतात, त्यापैकी एक वाक्य नेहमी खरे असते व एक खोटे असते. म्हणजे आपल्याला जी काही वाक्य दिली त्यातलं एक खरं असणार आहे, एक खोटं वाक्य असणार आहे. पुढे त्यांनी सांगितले देतात, बेटावर पर्यटन करणाऱ्या दिनूला गोलू, नीलू, पेलू हे रहिवासी भेटले. ते बेटावरच्या एका चौकापाशी झाडाच्या मालकीविषयीचा तंटा मिटवायला जमले होते. त्यापैकी एकाने दाव्याचे प्रमाणपत्र संबंधिताला लाच देऊन मिळवले होते. त्यांनी दिनूला त्यांची समस्या ऐकण्याची विनंती केली. या झाडांचा मालक कोण असे दिनूने विचारले असता त्यांनी पुढील उत्तरे दिली. आता हे मी थोडीशी शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे, मालक आहे आणि लाच दिली आणि नाही. तुम्हाला क्वेश्चन मध्ये वरती दिसत असेल पूर्ण स्टेटमेंट, मी थोडं शॉर्ट मध्ये लिहिले. तर चला आपल्याला शोधायचं कोण आहे, लाच देणारी व्यक्ती शोधायची आहे. चला आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, 2 वाक्य आहेत, एक राईट एक रॉंग. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं एक वाक्य खरं असणार, एक खोटं असणार, बरोबर. आणि आपल्याला 2 इव्हेंट घडत आहेत, म्हणजे 2 इव्हेंट बद्दल माहिती, एक तर मालकी आणि दुसरा आहे लाच देणारा व्यक्ती. सो मी इथे लिहितो की मालक कोण असणार आहे ते आपल्याला एक मिळेल आणि दुसरं काय असणार आहे, लाच कोणी दिली हे आपल्याला एक मिळणार आहे, बरोबर. मग आता बघा, जेव्हा एक वाक्य खरं असेल एक वाक्य खोटं असेल, थोडं पॉझिटिव्ह जर तुम्ही घेतलं, जर मी असं म्हणेल की जर पहिलं वाक्य तुम्ही पॉझिटिव्हच मानून चला, मोस्ट ऑफ द टाइम्स तसंच तुम्हाला उत्तर येईल. तर मला काय करायचंय, पहिलं वाक्य गोलूचं, पहिल्या पर्सनचं पहिलं वाक्य मी खरं मानतो. गोलू म्हणतोय की मी मालक आहे, हे जर वाक्य मी खरं मानलं तर आपल्याला मालक कोण मिळतोय झाडांचा, गोलू. ठीक आहे. आता जर गोलू मालक भेटतोय तर त्याचं दुसरं वाक्य जर हे राईट मानलंय, म्हणजे हे वाक्य काय असणार, 100% चुकीचं असणार. आणि त्याचं तो म्हणणं काय, त्याचं पेलूने लाच दिली किंवा पेलूने लाच दिली, तर हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे पेलूने लाच दिली आहे का नाही दिली, मग लाच दिली कुणी, तर लाच दिली ऑब्व्हियसली नेलूने, कारण हे वाक्य चुकीचं आहे ना, पेलूने दिली हे चुकीचं सांगतोय, तो खोटं सांगतोय. याचा अर्थ खरं कोण असणार, ऑब्व्हियसली नीलू असणार. मग लाच देणारा कोण आहे, नीलू. हे आता मला ह्या वाक्यावरून कळालंय. ठीक आहे. चला, एक वाक्य राईट एक वाक्य रॉंग झालं. आता नीलूचं म्हणणं आहे की मी लाच दिली, लाचवाला कोण आहे आपल्याकडे, लाच देणारा नीलू आहे. यस, म्हणजे हे वाक्य खरं आहे त्याचं. तो म्हणतोय मी झाडांचा मालक आहे. आता हे जर वाक्य खरं असेल तर हे काय असणार, खोटं असणार. आणि तसंही खोटंच आहे का, कारण मालक कोण आहे, गोलू आहे. म्हणजे हे वाक्य चुकीचं. बघा इथे पण एक राईट एक रॉंग मिळालं. पेलू म्हणतो की मी मालक आहे, अरे झाडांचा मालक तर गोलू आहे, मग पेलू मालक होऊ शकतो का, नाही होऊ शकत. हे वाक्य चुकीचं, म्हणजे हे काय आलं पाहिजे, 100% राईटच आलं पाहिजे. मी लाच दिली नाही, बरोबर बोलतोय तो, कारण लाच कोणी दिली आहे, नीलूने दिली आहे. राईट. आपल्याला विचारलंय काय, तर लाच देणारी व्यक्ती कोण, तर लाच देणारी कोण येणार आहे, नीलू येणार आहे. कोण येणार आहे, लाच देणारी व्यक्ती नीलू. कळालं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघूया. 366 पृष्ठे असलेल्या पुस्तकांच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकांची संख्या किती. चला आता 366 पर्यंत किती अंक वापरले असणार आहेत. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, 1 ते 9 किती अंक येतात. ऍक्च्युली 1 ते 9 हे किती अंकी अंक आहेत, एक अंकी. आणि किती आहे टोटल, 9 जण. म्हणजे आपल्याला 9 अंक वापरावे लागणार. 10 पासून 99 पर्यंत ह्या सगळ्या 2 अंकी संख्या आहेत, बरोबर. आणि अशा किती संख्या आहेत बघा, पहिल्या 9 सोडून दिल्या आणि 100 सोडून दिली, म्हणजे 10 संख्या सोडून दिल्या. तर ह्या टोटल किती संख्या आहेत, 90 संख्या आहेत. यांचा गुणाकार किती येणार, 90 दुने 180 अंक लागणार. आणि आपल्याला किती पर्यंत जायचंय, 366. म्हणजे 100 पासून आता 366 पर्यंत 3 अंकी संख्या आहेत. किती संख्या आहेत, तर बघा 101 पासून 366 पर्यंत गेलो तर आपल्याला 266 मिळणार. आणि 100 पण काउंट करावे लागणार ना, म्हणजे टोटल किती येणार, 267. चला यांचा गुणाकार करूया. 7 21 हत्साला 2, 6 18 आणि 2 20 हत्साला 2, 6 दुने 3 दुने 6, 6 आणि 2 8. म्हणजे टोटल किती येणार इकडे, 801 अंक लागणार. चला मग टोटल अंक किती लागणार बघूया. 9 आणि 1 0 हत्साला 1, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9. सो उत्तर असणार आहे 990 अंक. यस, एकूण अंकांची संख्या किती येणार आहे, 990. कळलं सगळ्यांना?
इथे किती अंकी संख्या आहे आणि त्यात किती अंक लागतात तेच काउंट करायचं होतं फक्त. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रवाह तक्ता अभ्यासून आज्ञांचे अर्थ रचा व त्याचा वापर करून दिलेली समस्या सोडवा. बघा आपल्याला जे डायग्राम दिले ते मी स्क्रीनवर काढलेले आहे. आपल्याला काय दिले बघा, वाय डी सी 2 मधून गेल्यावर वाय डी सी सी होतो, एक्स ए आर व्ही 1 आणि 2 मधून गेल्यावर ए एक्स आर व्ही व्ही होतो. त्याच्यानंतर एक्स ए आर व्ही 3 आणि 1 मधून गेल्यावर डबल एक्स ए आर व्ही होतो. तर आपल्याला सांगितलं की बी एल एच, याच्या पुढे त्यांनी सांगितलं हे जर 3 मधून गेल्यानंतर पुढे उत्तर काय येणार आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपल्याला शोधावं लागेल की 3 मधून संख्या जेव्हा 3 मधून हे जेव्हा कोड जातो तेव्हा नक्की त्याच्यामध्ये चेंजेस काय होतात. पण आता इथे 1 पण दिलेला आहे, अरे पण 1 मध्ये आणि 2, आता इथे कंटिन्यू दोन्ही प्रोसेस होणार आहे, त्याच्यानंतर हे आउटपुट येणार आहे. सो मी 3 मध्ये डिरेक्टली नाही सांगता येत, पण मला थोडंसं 1 चेक करावं लागेल. तर मी इकडे बघितलं तर जेव्हा वाय डी सी सी 2 मध्ये येतो तेव्हा काय होतं, शेवटचे अक्षर डबल होतं 2 मधून जाताना. आणि आता इकडे पण जेव्हा हे मागे आलं तेव्हा 2 मध्ये जाताना काय झालंय बघा, 2 मधून बाहेर आल्यानंतर दोनदा व्ही आलाय, ओके. पण जेव्हा 1 मधून आलं तेव्हा इथे काहीतरी चेंजेस झालेलं दिसतंय ना. इथे एक्स ए होतं, इथे ए एक्स झालं. म्हणजे 1 मधून येताना होतंय काय, तर पहिली 2 अक्षरं उलटी होत आहेत, रिव्हर्स होत आहेत. पहिली 2 अक्षरं रिव्हर्स होत आहेत 1 मधून जाताना. चला मग 3 मधून जाताना इथे काय झालंय, इथे काय दिसतंय तुम्हाला, येस काय दिसतंय इथे 3 मधून जाताना, दोनदा एक्स एक्स दिसतोय, पुढे 1. आता थोडंसं मी 3चं तर मला माहिती नाही काय होतंय, पण मला माहिती आहे की 1 मध्ये जाताना काय होतं, पहिली 2 अक्षरं रिव्हर्स होतात. मग बघा इथे 2 अक्षर काय दिसत आहेत, एक्स एक्स दिसत आहेत. याचा अर्थ ह्याचं जेव्हा एक्स ए आर व्ही जेव्हा 1 मधून बाहेर पडलं तेव्हा पहिली 2 अक्षर काय झाली, रिव्हर्स झाली. याचा अर्थ 3 मधून पडताना काय झालं असणार आहे, तर हे जे एक्स अक्षर आहे हे दोनदा झालं असणार आहे. आणि 1 मधून जेव्हा जाताना ते रिव्हर्स झालं तरी एक्स एक्सच राहिलेलं आहे. मग जेव्हा 3 मधून जातं तेव्हा काय होतं, पहिलं अक्षर डबल होतं. मग इथे काय येणार, बी बी एल एच. सो उत्तर काय असणार आहे, 3 मधून जाताना काय होतं, पहिलं अक्षर डबल होतं. 1 मधून जाताना पहिलं आणि दुसरं स्वॅप होतं, पण इथे चेंजेस झाले नाहीयेत कारण एक्स एक्स होता, राईट. म्हणजे आपलं 3 मधून जाताना पहिलं अक्षर डबल झालंय. सो बी एल एच चं काय येणार, 3 मधून गेल्यानंतर डबल बी एल एच, ऑप्शन नंबर 2 डबल बी एल एच. उत्तर काय असणार आहे, डबल बी एल एच. कळलं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न बघा. जर एका सांकेतिक भाषेत बॉम्बेला MY 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 बॉम्बेला MY 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 असे लिहितात तर या सांकेतिक भाषेत तमिळनाडूला कसे लिहाल. तर बघा आता इथे थोडंसं लक्ष द्यायचंय. आपल्याला काय केलं त्यांनी, BOMBAY ला MY MY केले, म्हणजे नक्की काय केलं हे शोधावं लागेल. थोडंसं लक्ष दिलं तर मला काय कळतंय, टोटल लेटर किती आहेत, 6 लेटर आहेत. BOMBAY. त्यांनी केलंय काय, 3रं आणि 6वं लेटर हे प्रत्येकाला दिले. बघा 3 6 3 6 MY MY MY, राईट. टोटल लेटर 6 होते, 3रं आणि 6वं उचलले. तमिळनाडूमध्ये किती आहेत अक्षर, टोटल 9 अक्षर आहेत. आपल्याला काय करायचं आता याच्यातलं 3रं 6वं आणि 9वं अक्षर उचलायचंय. कितवा, 3 6 आणि 9. व काय येणार, MNU MNU MNU. यस आहे ऑप्शन आपल्याकडे, MNU. येस ऑप्शन नंबर 2 काय असणार आहे, MNU. इथे काय केलंय, 3रं आणि 6वं अक्षर उचललंय, तर इथे आपल्याला 3 6 आणि 9वं अक्षर घ्यायचंय आणि ते सगळ्यांना द्यायचं आहे. सो उत्तर काय असणार आहे, MNU. ऑप्शन नंबर 2 सेट सी मधला. यस एव्हरीवन, कळालंय सगळ्यांना, सोपा होता प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघूया. आंतरजाल बँकेसाठीचा जीतचा परवली संख्येत, बघा पासवर्डला पहिल्यांदा कळालं असेल, परवली संख्येत म्हणतात. परवली संख्येत 6 वेगवेगळे अंक वापरून रचला आहे. या संकेताचा पहिला अंक 6, तिसरा अंक 5 व 5वा अंक 2 आहे. जर दुसऱ्या व तिसऱ्या अंकाच्या मध्ये गुणाकार चिन्ह आणि तिसऱ्या व चौथ्या अंकाच्या मध्ये समानता चिन्ह ठेवले तर योग्य गणन प्रक्रिया दिसते. दिलेल्या पर्यायातून जीतचा परवली संकेत निवडा. बघा पासवर्ड निवडायचा. त्यांनी काय सांगितलंय, पहिला 6, तिसरा 5 आणि 2. सो बघा 6 5 2 6 5 2 6 5 2 6 5 2 सगळे ऑप्शन्सला आहे. ओके फाईन. पुढे सांगितले दुसऱ्या व तिसऱ्या अंकाच्या मध्ये गुणाकार. दुसऱ्या व तिसऱ्या अंकाच्या मध्ये गुणाकार 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 आणि हा ऑप्शननेच तिथे डायरेक्टली सॉल्व्ह करायचा होता. व तिसऱ्या व चौथ्या अंकाच्या मध्ये बरोबर चिन्ह. तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये बरोबर. चला चेक करूया. 64 गुणिले 5, 64 पंचे 320. अरे उत्तर तर बरोबर आलं.
सो त्याचा पासवर्ड काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 645320 645320. बघा 64 गुणिले 5 320, आणि त्यांनी ते सांगितलं ना गणन प्रक्रिया काय दिसते, योग्य गणन प्रक्रिया दिसते. आता इकडे जर बघायला गेलो तर 63 गुणिले 5 किती येणार आहे, 315 आहे का, 315 नाही. सो पुढे चेक करायची गरजच नाही, तुम्हाला पहिल्या ऑप्शन मध्येच मिळालं 64 गुणिले 5 320, तेच आपलं आन्सर असणार आहे. कळलंय सगळ्यांना. अननेसेसरी पुढचे ऑप्शन चेक करत बसायची गरज नाही. सो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. चला पुढचं गणित बघूया. काय दिलंय, खालील समीकरणातील x ची किंमत काढा. काय दिलंय, घनमुळात x भागिले 2.56 बरोबर 100 भागिले x, आणि आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला थोडंसं सॉल्व्ह करूया. काय होतंय बघा, इथे आपण पहिल्यांदा तिरकस गुणाकार करूया. मग इकडे काय लिहितो मी बघा, x चा तिसरा घात आहे ना, घनमुळात x आहे ना, सो त्याचं जर मी घनमूळ काढायचं असेल तर मी इथे काय लिहिणार, 1/3 x चा घात 1/3 घात, नंतर हा x तिकडे जाऊन गुणिले होणार बरोबर 100 गुणिले 2.56. ठीक आहे. आता थोडं सॉल्व्ह करूया. बघा घातांक आणि करणी थोडंसं माहिती असेल तर पाया समान असेल, बेस समान असेल तर जे काही पॉवर असते घातांक असतात त्यांची बेरीज होते. सो x 1/3 अधिक 1/1 असणार ना, इथे काही नाही म्हणजेच काय 1 आहे. सो 1/1 आपण म्हणू शकतो. इकडे येणार गुणाकार झाल्यावर 256च्या पुढे 2 शून्य आणि 2 पॉइंट मुळे इथे पॉइंट, म्हणजे उत्तर किती येणार 256 येणार. ठीक आहे, यांचा गुणाकार. चला हे सॉल्व्ह करूया. x चा आता इथे तिरकस गुणाकार पाया समान नाहीये, मग 3 1 3 आणि 1 म्हणजे 4/3 आणि इथे येणार 256. ठीक आहे. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे आणि x ची किंमत काढायची आहे. तर इथे बघा हा 3 मगाशी काय रिप्रेझेंट करत होता, घनमूळ रिप्रेझेंट करत होता, आणि हे काय असणार आहे, घातांक असणार आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू अशी आली पाहिजे की जिचं घनमूळ काढल्यानंतर एक व्हॅल्यू येणार, तिचा चौथा घात काय आला पाहिजे, 256 आला पाहिजे. तर मी ऑप्शन बघतो 16. मला 16चं घनमूळ काढता येईल का. आता हे जर मी थोडंसं इलॅबरेट करायला गेलो, x चा चौथा आणि 3 असं आहे ना, याचाच अर्थ काय कळतोय का, तर घनमुळात असं आहे हे घनमूळ आणि याच्यात आहे त्या x चा चौथा घात, किंवा आपण असं म्हणू शकतो की हे जो x आहे याचा चौथा घात, म्हणजे घनमूळ काढा त्याचा नंतर चौथा घात करायचा आहे. मग चला 16चं घनमूळ निघेल का, नाही निघणार. 4चं घनमूळ निघेल का, नाही निघणार. 64चं घनमूळ निघेल, येस 64चं घनमूळ निघू शकतं ना. मग आपण बघा काय करतोय मी, 64चं घनमूळ काढायचंय आणि त्याचा नंतर चौथा घात करायचा, आणि तो आला पाहिजे 256. 64चं घनमूळ किती येतं, 4, आणि 4चा चौथा घात काय येतो, 256. याचा अर्थ x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 64 येणार आहे. x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 64, कारण त्याचंच घनमूळ निघू शकतं ना. याचा अर्थ काय होतो, घनमूळ. येस, या 3चा अर्थ काय होतं, घनमूळ काढायचंय. सो खाली आपल्याला जे काही नंबर दिले त्याच्यामध्ये एकच घनमूळ दिसतंय 64, तर उत्तर काय असणार आहे, 64. कळलंय सगळ्यांना. काय बघा, एक 2 अंकी संख्येची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा 8 ने मोठी आहे, तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती. खूप सोपा प्रश्न आहे. बघा काय करायचं, त्यांनी सांगितले एक संख्येचा 1/3 भाग काढा आणि 1/4 पण काढा, आणि त्यातला फरक किती सांगितलाय, 8चा आहे. सोपं सम होतं. जर कुठल्याही संख्येचा 1/3 काढायचा, 1/4 काढायचं, म्हणजे त्याला 3 ने आणि 4 ने भाग जाणं गरजेचं आहे. सो मी सिम्पली अज्युम काय करतो, 12. बघा या दोघांचा लसावी किती येणार, 12. मी संख्या 12 अज्युम केली. जर मी त्याला 1/3 ने केला तर किती येतो उत्तर, 4. आणि ह्याच 12ला जर मी 1/4 केलं गुणलं तर उत्तर किती येतं, 3. आता यांच्यातला फरक किती आला रे, 1 चा आला. अरे जेव्हा 12 घेतलं तेव्हा फरक 1 आला, मला फरक किती आला पाहिजे, 8 चा आला पाहिजे. म्हणजे 12 8 किती घ्यावे लागणार, 96 घ्यावे लागणार. म्हणजे माझी ती संख्या काय असणार आहे, 96. बघा जेव्हा 12 घेतला तेव्हा फरक 1 आला, मला फरक किती पाहिजे, 8 चा पाहिजे, म्हणजे 12चे 8 पट करावे लागणार. सो इथे 8 गुणिले 12 96 येणार. आता बघा मी 96चे 1/3 करतो, किती येणार, 32. आणि ह्याच 96 चे मी 1/4 भाग करतो, किती येणार, 24. बघा यांच्यातला फरक येतो का 8चा, येस फरक 8चा येतो. हो, म्हणजे आपली संख्या काय आहे, 96. तर आपल्याला विचारलं काय आहे, त्या संख्येतील अंकांची बेरीज. सो बघा 96 आली आहे. सो 9 + 6 किती येणार उत्तर, 15. उत्तर किती येणार आहे, 15. संख्येतील अंकांची बेरीज किती येणार, 15. कळालंय सगळ्यांना, यस एव्हरीवन, उत्तर येणार आहे 15. चला पुढचा प्रश्न बघा काय दिला त्यांनी. 1/4 1/3 1/4 1/3
3/5, 7/8 आणि 5/9 या अपूर्णांकाला चढत्या क्रमाने, बघा अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडायचे. सो मला पहिल्यांदा यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. आणि अपूर्णांकामध्ये आपल्याला काय दिसतंय तर सगळ्यांचे छेद हे मोठे आहेत कुणापेक्षा, अंशापेक्षा. म्हणजे उत्तर हे काय असणार, 0 पॉईंट मध्येच असणार. सो आपण सगळ्यांना 0 पॉईंट ऑलरेडी देऊन ठेवूया. आता फक्त आपण पुढचं भागाकार लावून एक एकच घर उत्तर काय ते बघूया. आता 0 पॉईंट दिला म्हटलं सर इकडे 0 0 ऍड होणार. येस, चला 4 दुने 8 येतात, बाकी राहते तिथपर्यंत आपण जायलाच नको. सो इथे आलं 0.2. इथे 3 त्रिक 9, बाकी 1 राहणार. ओके, इथे येणार 5 7 30, पुढे 8 8 64 आणि इकडे 9 5 45. चला आपल्याला अपूर्णांकांच्या व्हॅल्यू मिळाल्या 0.2, 0.3, 0.6, 8 आणि 5. आपल्याला काय सांगितलंय, चढत्या क्रमाने मांडा. चढत्या क्रमाने मांडल्यावर आता चढता क्रम म्हणजे सुरुवातीचा लहान आणि नंतर मोठं होत जाणार. सो आपल्याला सगळ्यात लहान पहिल्यांदा आणायचे, म्हणजे किती येणार 1/4. बघा 0.2 लहान आहे ना, सो 1/4. आणि सर्वात मोठा कोण येणार आहे बघा, शेवटी कोण येणार, हा येणार ना 0.8, म्हणजेच कुठला येणार 7.8. यांची काय सांगितली आहे, यांची बेरीज किती येणार. चला बेरीज करूया. आता अपूर्णांकांची बेरीज करताना छेद समान असणं गरजेचं आहे. इथे 8 आहे, इथे 4 आहे. आपण काय करूया, 4 ला 8 करता येईल ना. सो याला 2 ने गुणूया, इथे पण 2 ने गुणूया. सांगा किती येणार, इथे 8 झालं, इथे 8 आहे, म्हणजे छेदात 8 तर राहणार. इथे आले 2 आणि हे आले 7, म्हणजे उत्तर काय येणार 9/8. किती येणार 9/8. ऑप्शन नंबर 3. कळले सगळ्यांना हे 9/8. ओके. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यावर 60% तोटा झाला. म्हणजे विक्री किमतीमध्ये जर तोटा मिळवला तर मला खरेदी किंमत मिळेल. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत काढा. ओके, मग आता मला खरेदी किंमत काढायची ना, पण त्याने विकलाय कितीला 2340 ला. 2340 ला विकल्यामुळे झाले काय, ही आहे विक्री किंमत. विक्री किमतीमध्ये जर मी तोटा मिळवला तर मला काय मिळेल, खरेदी किंमत. जो 60 रुपये तोटा झालाय तो मी याच्यामध्ये ऍड करतो. ठीक आहे, मग तोटा किती झालाय 60 रुपये, तो मी ऍड करतो. मग किती झाले 2400 रुपये. ही काय झाली त्याची खरेदी किंमत. किती शर्टची संख्या आहे 15. चला 15 ने भागा, 15 एके 15, राहिले 9, 15 सक 90 आणि हा राहिलेला 0. म्हणजे एका शर्टची किंमत किती येणार 160 रुपये. येस, एका शर्टची खरेदी किंमत किती येणार 160 रुपये. कळले. 4 अंगठ्या व 2 बांगड्यांची. ओके, 4 अंगठ्या प्लस 2 बांगड्या यांची किंमत किती दिली आहे त्यांनी 57,200. ओके, नंतर त्यांनी सांगितले काम करा 6 अंगठ्या आणि 3 बांगड्यांची किंमत काढा. 6 अंगठ्या आणि 3 बांगड्या यांची किंमत किती. आता थोडस जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन असेल आणि थोडस संख्येची ओळख असेल चांगली, तर बघा इथे काय कळतंय, इथे जेव्हा संख्या येते 4 चे 6 होत आहेत, म्हणजे किती पट होत आहेत 1.5 पट वाढत आहेत ना. 4 चे 1.5 पट किती होतात 6. इकडे येताना पण कितीने वाढलंय 1.5 पटीनेच वाढले ना. 2 ची 1.5 पट म्हणजे किती 2 आणि अर्धा 1, म्हणजे 3 होणार. सो इथे पण 1.5 पटीनेच वाढले. सो ही जी अमाऊंट आहे ती पण कितीने वाढणार 1.5 पटीनेच वाढणार. तर चला आपण गुणाकार करूया. 57,200 1.5 पटने गुणूया, म्हणजे कितीने 1.5 ने. 57,200 ला 1.5 ने गुणूया. बघा ना इथे 1.5, इथे पण 1.5, मग किंमत पण 1.5च होणार. चला 15 ने भाग डायरेक्टली हे करूया. 15 0 0, 15 0 0, 15 दुने 30 चा 0, हातचा आला 3, 15 7 5 दरसे 5 आणि 3 8, 108 म्हणजे राहिले 10, 15 5 75, 75 आणि 10 किती होणार 85. येस, आणि इथे एक घर सोडून पॉइंट आहे, म्हणजे इथे पॉइंट येणार. सो उत्तर किती होणार आहे 85,800 रुपये. सो 6 अंगठ्या आणि 3 बांगड्यांची किंमत किती होणार आहे 85,800. सो ऑप्शन नंबर 1. यस एव्हरीवन, ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन नंबर 1 85,800. कळालंय सगळ्यांना. यस एव्हरीवन, सोपा प्रश्न होता, फक्त थोडंसं संख्यांशी ओळख असणं गरजेचं होतं. चला पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या 31% आणि 13%तील फरक. चला 31% आणि 13%तील फरक म्हणजे वजाबाकी करूया. किती दिलाय
576 सॉरी 576, तर ती संख्या कोणती? बघा यांच्यातला फरक दिला 576, याचा अर्थ 18% म्हणजे त्या संख्येचे किती झाले? 76. आपल्याला 100% म्हणजे काय असणार? ती संख्या असणार. येस, ते काढायचे आहे. चला सॉल्व्ह करूया. सो 18% म्हणजे 576, तर 100% म्हणजे किती? त्रिकस गुणाकार. येस, चलो मग काय येणार? 576 गुणिले 100 भागिले 18. येस, चलो 18 एके 18, 18 त्रिक 54, राहिले 3, 18 एके 18, 18 दुने 36 म्हणजे 32 गुणिले 100. सो ती संख्या काय असणार आहे? 3200. ती संख्या कोणती असणार आहे? 3200. कळलं सगळ्यांना? याचं उत्तर किती येणार आहे? 3200. चला पुढचा प्रश्न बघूया काय दिले आपल्याला. दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या काढायची आहे. बघा आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, मसावी लसावी गुणिले मसावी हा नेहमी काय असतो? इक्वल असतो. कुणाच्या? त्या दोन संख्यांच्या गुणाकाराचा. मग आपण डिरेक्टली सॉल्व्ह करूया. सो इथे लिहूया आपण फर्स्ट संख्या गुणिले सेकंड संख्या. ठीक आहे, चला हा इक्वल आला पाहिजे ना, म्हणजे शेवटी पुढे जाऊन तो छेदातच जाणार आहे. सो आपण डायरेक्टली करूया. सो आपल्याला काय दिलंय? मसावी दिलाय 8, लसावी दिलाय 144, यांचा गुणाकार, आणि आपल्याला दुसरी संख्या काय काढायची आहे? पहिली दिली आहे 16, दुसरी काढायची आहे. चला सॉल्व्ह करूया. 8 एके 8, 8 दुने 16, बे एके बे, इथे आला बे साठी 14, बे दुने 4. जे उत्तर काय येणार आहे? सेकंड नंबर 72. येस एव्हरीवन, सेकंड नंबर काय असणार आहे? 72 असणार आहे. सोपं होतं. लसावी मसावी गुणाकार करायचा, छेदात पहिली संख्या लिहायची जी दिली असेल ती, जिथे नाही दिली तिथे क्वेश्चन मार्क करा, सॉल्व्ह करा. जे असणार, जे भागाकार फायनल उत्तर येणार ते आपलं असणार आहे पहिली संख्या किंवा दुसरी संख्या, जे विचारलं असेल ते. सो उत्तर काय असणार आहे? 72. कळलंय सगळ्यांना? चला पुढील प्रश्न बघा काय दिलाय. जर 125 चा ए घातांक दिलाय, 125 ला घातांक दिलाय ए बरोबर 625, तर ए ची किंमत काढा. बघा आता ए चे आपल्याला ऑप्शन्स काय दिले ते मी जरा लिहितो. 4/3, 3/4, 2/3 आणि 3/2. आता इथे आपल्याला काय दिलंय? ए ची किंमत पाहिजे. म्हणजे ए हे जे काही ऑप्शन्स आहेत ते ए च्या जागेवर जाणार. तर आता इथे एक गोष्ट मी लक्षात ठेवायची. आता इथे जेव्हा समजा ए ची व्हॅल्यू आपण आता इथे उत्तर घेऊया, समजा 4/3 आहे. सो 125 ला 4/3, तर हा जो 3 असतो हा रिप्रेझेंट काय करतो? घनमूळ रिप्रेझेंट करतो. घन, राईट, 3. सो घनमूळ 125 मला दिसतानाच काय दिसतंय रे? तर 5 चा घन दिसतोय. याचा अर्थ छेदात 5 असणं छेदात 3 असणं गरजेचं आहे. 3 आहे, इथे नाही, इथे आहे, इकडे नाही. हे दोन ऑप्शन तर कॅन्सल झाले. ठीक आहे. आता मला मी जसं बोललो की हा जो 3 आहे हा रिप्रेझेंट काय करतो? घनमूळ रिप्रेझेंट करतो. याचा अर्थ घनमुळात 125 आणि जो 4 आहे तो पॉवरला जाणार, त्याच्या घातांकात जाणार. तर याचं उत्तर बघूया किती येते? 625 का? चला आपण पहिलाच ऑप्शन घेतलाय. सो बघा याचं घनमूळ किती येणार? 5, आणि 5चा चौथा घात किती आला पाहिजे? 625. बघा 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 किती आलं पाहिजे? 625. येतं का? 5 गुणिले 5 25, 25 5 125, आणि 125 गुणिले 5 625. याचा अर्थ 4/3 ही काय असणार आहे? ए ची व्हॅल्यू किती असणार आहे? 4/3. कळले सगळ्यांना? 4/3 हे उत्तर असणार आहे ए ची व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे. 0.77 हा आवर्ती दशांश अपूर्णांक PQ च्या म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहायचे. 0.77777. ठीक आहे. तर आवर्ती अपूर्णांकाचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. तर जेव्हा आपल्याला पॉइंट नंतर सेम नंबर दिसतो, कंटिन्युअस नंबर दिसतात, तेव्हा उत्तर काय असतं? तर ती संख्या, आणि छेदात किती असणार आहे? 9. कारण आपल्याला किती दिसतात पुढे? कंटिन्यू दिसत ना ती संख्या. सो उत्तर काय असणार आहे? 7/9, ऑप्शन नंबर 3. यस एव्हरीवन, याचं उत्तर किती असणार आहे? 7/9. 777. जर सपोज असं क्वेश्चन मध्ये असं असतं 3 3 3 3 3, याचं किती आलं असतं? 3/9. येस, कळालंय? सो जे संख्या दिसते त्याच्या खाली छेदात 9 लिहायचा. जर सपोज असं असतं 0.15 15 15 आणि पुढे पुढे जात आहे, तर याचं उत्तर काय आलं असतं? तर संख्याचं काय ते ग्रुप येतोय ना 2 2चा. सो मी 15 लिहिला असता आणि 2 संख्या आहेत, मग खाली 2दा 9 लिहिला असता.
येस, पण आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 7/9 असणार आहे. येस. पुढचा प्रश्न बघा काय, दोन संख्यांचा मसावी 11 असून लसावी 693 आहे, एक संख्या 77. बघा हे परत रिपीट झालाय प्रश्न, सेम टाईप आहे, फक्त संख्या चेंज करून दिल्यात. आपल्याला काय दिलं, आता मी डायरेक्टली लिहितो. आपल्याला दिलाय मसावी गुणिले लसावी, छेदात लिहायची पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ते इक्वल लिहा, त्याच्यानंतर सॉल्व्ह करत बसा, असं करत बसू नका, डायरेक्टली सॉल्व्ह करा. मग बघा मसावी काय आहे, मसावी किती दिलाय? 11. लसावी किती दिलाय? 693. आणि आपल्याला पहिली संख्या सांगितली आहे 77. चला 11 एके 11, 11 साती 77, 7 एके 7, 7 9 63, परत राहिले 6, 7 9 63. याचा अर्थ दुसरी संख्या काय येणार आहे? दुसरी संख्या काय येणार आहे? 99. यस, दुसरी संख्या काय असणार आहे? 99. कळलं सगळ्यांना? ऑप्शन नंबर 4. चला पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, किंमत काढायची आहे या व्हॅल्यूची. चला सॉल्व्ह करूया आपण. इथे पहिल्यांदा जे 49 दिले मी हे तसेच ठेवतो. हे सॉल्व्ह करताना वर्गमुळातले वर्गमुळात वर्गमूळ वर्गमुळात वर्गमूळ असेल तर लहान वर्गमुळापासून सुरुवात करायची आहे. सो इथून आपल्याला सुरुवात करायची, म्हणजे हे सुरुवातीचे आहे तसेच ठेवावे लागणार. सो इथे येणार 1 प्लस 41 वजा 17 असेच राहणार. आता हे 64चं वर्गमूळ किती येतं? 8. इथे झाले 8, म्हणजे हे टोटल किती होणार इथे? 25. यस, हे होणार 25. चला आता खाली येऊया. आता इथे परत हे 49 तसंच ठेवतो. आता हे 25चं वर्गमूळ होणार ना, बघा हे टोटल 25 झाले, हे वर्गमुळात आहे. मग आता मी छेदात इथे लिहितो 1 अधिक वर्गमुळात 41 वजा याचं वर्गमूळ किती रे? 25चं वर्गमूळ 5, म्हणजे याची व्हॅल्यू इथे किती होणार? 41 मधून 5 गेले म्हणजे 6, बरोबर. चलो मग इथे वर्गमुळात 49 आहे तसेच राहणार, राईट. मग आता बघा इथे येणार वर्गमुळात 1 अधिक, आता हे काय इथे 36 येतात, सॉरी 41 मधून 5 गेले 36, मग 36चं वर्गमूळ किती येणार? 6, म्हणजे आपल्याकडे काय राहणार इकडे? वर्गमुळात 49 आणि इकडे राहणार वर्गमुळात 7. आता आपल्याला भागाकार करायचा आहे, तर आता काय करूया? वर्गमुळात 7 म्हणजेच काय रे? 49 म्हणजेच काय? तर वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 आणि इकडे आहेत वर्गमुळात 7 छेदात. सो हा गेला, हे गेलं. आपलं फायनल उत्तर काय असणार आहे? वर्गमुळात 7 हे काय असणार आहे? फायनल उत्तर असणार आहे. वर्गमुळात 7 ऑप्शन नंबर 2. कळाले सगळ्यांना? वर्गमुळात 7 काय असणार आहे? फायनल उत्तर. चला पुढचा प्रश्न बघूया. जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, तसेच दोघींच्या वयाची बेरीज 58 आहे. ठीक आहे, चला आई प्लस कोण आहे आपल्याकडे? नीता. आई प्लस नीता किती सांगितलंय? 58. आणि पहिली कंडिशन सांगितलंय आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 ने कमी. ठीक आहे, तर आपल्याला काढायचंय नीताचे वय. सो ऑप्शन्स बघा काय काय आहेत. 12, 30, 16 आणि 21. आता हे गणित वयवारी टॉपिक आपण टाकलेलं आहे आपल्या चॅनलवर, 2 व्हिडिओ आहेत ते बघा. त्याच्यामध्ये आपण सगळं ऑप्शन्सने कसे सॉल्व्ह करायचे, हे गणितही ऑप्शनने सॉल्व्ह होणार आहे, फक्त ते कसं होणार आहे ते बघा. त्यांनी काय सांगितले? नीताच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 ने कमी. आता हे ऑब्व्हियसली हे कोण दिलंय आपल्याला? नीता दिलेली आहे. नीता जर 12 आहे तर तिच्या आईच्या निम्म्यापेक्षा 5 ने कमी सांगितले ना. मग 5 जर ऍड केले तर किती मिळणार? 17, आणि 17ची दुप्पट केली तर 34. आता ही नीता आहे, मग आई किती असणार इथे? बघा मी काय करतोय, ह्याच्यामध्ये 5 ऍड करतो का? कारण आपण 5 ने कमी सांगितले ना. मग 5 ऍड केले तर 17 होणार, आणि 17च्या दुप्पट कोण असणार? आई असणार, म्हणजे आई किती होणार? 34. यांची बेरीज येते का? 58. यांची बेरीज किती येते? 46. उत्तर चालेल का? नाही चालणार. चला नीता 30. आता याच्यात 5 ऍड करून डबल करायचे का? कारण निम्म्यापेक्षा 5 ने कमी. मी 5 ऍड करतो आणि परत डबल करतो. 5 ऍड केलं किती होणार? 35, आणि 35च्या डबल आई किती येणार मग? 70. अरे इथे तर 100 येतात, नाही चालणार. चला नीता 16. 16 मध्ये 5 ऍड करतो, किती होणार? 21, आणि 21च्या डबल 42, म्हणजे आईचं वय किती येणार? 42. बघा यांची बेरीज येते का? 58. अरे हो येते, म्हणजे नीताचं वय किती असणार? 16. यस, नीताचं वय किती असणार आहे? 16. बघा वयवारी टॉपिक असंच आपण शिकवलेलं आहे पूर्ण, जिथे आपण फक्त ऑप्शन्सने जायचं, प्लस मायनस करा, डबल करा. तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर येस आपल्या प्लेलिस्ट मध्ये जा, किंवा याच्या वयवारी टॉपिकचे जे काही व्हिडिओज आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे,
ती जाऊन तुम्ही एकदा बघा. त्यामध्ये आपण अशाच प्रकारे वयवारी ऑप्शनने सॉल्व्ह करता येतं, जिथे आपल्याला एक्स ची गरज लागत नाही, काहीच करावं लागत नाही. ओके, पुढचं गणित बघा काय आहे. 10 किलोग्राम साखरेची किंमत 400 रुपये आहे. ओके, 10 किलोग्राम 400 रुपये. ठीक आहे. पुढे त्यांनी काय सांगितलंय, त्यावर 25% साखर फुकट मिळाली. 25% साखर म्हणजे 10चे 25% ना. सो सांगा 10चे 25% किती येणार? 2.5 किलो. येस, म्हणजे आता टोटल साखर किती मिळाली? 12.5 किलो साखर मिळाली. तर त्यांनी विचारलं आहे, तर साखरेची प्रति किलो किंमत किती होईल? बघा, पहिल्यांदा 10 किलो घेतली होती 400 ला, पण 25% त्याला काय मिळाली? एक्स्ट्रा मिळाली. म्हणजे टोटल किती मिळाली आता? 12.5 किलो. आणि दिलेत किती त्याने? 400 रुपये. तर प्रति किलोची आपल्याला प्राइस काढायची. तो 400 भागिले 12.5 करायचे. आता पॉइंट आहे, ह्या पॉइंटला जर रिमूव्ह करायचं असेल तर वरती 0 ऍड करतो. पॉइंट गेला. चला 25. 25 पाचा 125. इथे 25 एके 25, राहिले 15. 25 चा 150, राहिलेला 0. 5 ने भाग देऊया. 5 एके 5, 5 त्रिक 15, राहिला 1, 5 दुने 10. म्हणजे साखरेची किंमत किती येणार आहे प्रति किलो? 32 रुपये. किती येणार आहे साखरेची प्रति किलो किंमत? 32 रुपये. कळालंय सगळ्यांना? ऑप्शन नंबर 3. चला पुढचं गणित बघा काय दिलंय. संजयने एक बंगला 7.5 लाख रुपयांना विकत घेतला, तर तो बंगला किती रुपयांना विकला म्हणजे त्याला 12.5% नफा होईल. तर बघा त्यांनी काय सांगितलंय, घेतला कितीला बंगला? 7.5 लाख रुपयांना. म्हणजे ही किंमत किती झाली? 100%. त्यांनी सांगितले 12.5% नफा झाला पाहिजे, म्हणजे त्याला किती मिळणार? 112.5% मिळणार. आणि ती किंमत काढायची आहे. तिरकस गुणाकार करा, आपल्याला उत्तर मिळेल. सो 112.5 गुणिले 7.5 लाख आणि छेदात किती येणार? 100. मी हा पॉइंट काढतो. पॉइंट काढल्यावर काय होणार? खाली एक शून्य ऍड होणार. इथले 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. आता आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचा आहे. चला गुणाकार करूया. 1125 गुणिले 750. चला याचा जर गुणाकार केला त्याचं उत्तर किती येणार आहे? 8,43,000. 8,43,750 रुपये काय येणार आहे? उत्तर येणार आहे. गुणाकार करून बघा वाटलं त्याचा. 1125 गुणिले 750, त्याचं उत्तर काय येणार आहे? 8,43,750. तर चला मित्रांनो, हे होतं आजच्या पेपरचं आपलं संभाव्य उत्तर आहे. राईट. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.